नमस्कार मित्रांनो, मी दुर्गेश. मंडे टू फ्रायडे ऑफिसला लॅपटॉप्स, मीटिंग्स मन एकदम कंटाळतं. म्हणून विकेंडला ठरवलं होतं की मित्रांसोबत कुठेतरी नैसर्गिक रम्य ठिकाणी फिरायला जायचं. सो हा माझा पहिला व्लॉग आहे. काही चुकलं असेल तर थोडं ॲडजस्ट करा. एक्साइटमेंट एवढी होती की आम्ही 3 वाजताच आमची ट्रिप स्टार्ट केली होती. एका ठिकाणी आम्ही चहासाठी आणि फिल्टर कॉफीसाठी थांबलो होतो. मी आणि माझे टोटल 4 मित्र. हा आहे मथी, हा आहे सेल्वा आणि हा आहे नंदा. अजून एक आहे जो की आम्हाला नेक्स्ट मेटुपालॅम हा स्टॉप आहे तिथून भेटणार आहे. त्याची कार घेऊन आम्ही पुढचं जो आमचा रूट आहे फ्रॉम कोइंबतूर टू आम्ही जाणार आहेत कोथगिरी हिल्सने कोडुनाडू व्ह्यू पॉईंटला. आणि तिथून आम्ही उटी थ्रू कालाटी एक रोड आहे जो वर्ल्ड डेडलिएस्ट रोड आणि 36 हेअरपिन बिंडवाला रोड आहे. त्या रोडने आम्ही मसनगुडी हा एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे एक टायगर रिझर्व पण आहे. त्या पॉईंटला आम्ही चाललो आहेत. आमच्या 5व्या मेंबरने आम्हाला जॉईन केलं होतं मेटुपालॅमपासून. मेटुपालॅम हे एक तमिळनाडूमधलं एक गाव आहे. तर तुम्ही जो आता व्ह्यू पॉईंट पाहता आहे हा मेटुपालॅम रोडचा आहे. मेटुपालॅमपासून आम्ही कोडुनाडू व्ह्यू पॉईंटला निघालो होतो त्या मित्राची कार घेऊन. तर नक्कीच तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. आशा आहे की तुम्हाला नक्कीच हा व्लॉग आवडेल. नैसर्गिक सौंदर्य लाभलेला तमिळनाडू स्टेट आज आम्ही व्हिजिट करत आहोत. इथले जो व्ह्यू पॉईंट्स आहेत खास करून कोडीनाडू व्ह्यू पॉईंट, देन उटी आणि मसनगुडी. तुम्ही हा व्लॉग बघून नक्कीच, मला खात्री आहे की तो तुम्हाला आवडणारच आहे. जर आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पाठवा. मेटुपालॅमपासून आम्ही कोथगिरीकडे निघालो असतानाच 2-3 किलोमीटर पुढे गेल्यावरच आम्हाला सुंदर अशा हरणी रस्त्याने दिसल्या. त्यांना मला म्हणत होता की आपण नशिबवान असला तर आपल्याला इथे हत्ती पण दिसू शकतात. नक्कीच हा आहे कोथगिरी हिल्सचा रोड. खूप नैसर्गिक रम्य रोड आहे. तुम्ही आता नोटीस केलं असेल की इथून काही लॉरी पास झाल्या. आपल्या साईडच्या ट्रकची जी डिझाईन आहे आणि इथल्या तमिळनाडू स्टेटच्या ज्या ट्रकची डिझाईन आहे ती थोडी खूप सारे डिफरन्स आहेत, खूप सारे चेंजेस आहेत. सो जसं स्टेट असला त्यानुसारच तिथल्या प्रत्येक गोष्टी असतात म्हणा. कोथगिरीचा हा रस्ता म्हणजे निसर्गाची शानच आहे म्हणा. सगळंच कसं सुंदर आणि इथले व्ह्यू पॉईंट्स, अरे वा, जणू जसं स्वर्गच वाटतो नाही का. आणि पहिल्याच व्लॉगमध्ये असे स्पॉट मिळणं म्हणजे माझं तर नक्की भाग्यच आहे म्हणावं मित्रांनो. आम्ही रस्त्यावर जाताना आम्हाला एक सुंदर असा स्पॉट दिसला आणि आम्ही तिथे जरा गाडी थांबवली जरा स्ट्रेचिंग ब्रेससाठी. आणि मला तिथे दिसला माझ्या मित्रांचा पूर्वज. इथला व्ह्यू पॉईंट खूप छान होता. इथे खूप सारे माकडं फिरत होती आणि मागं जो व्ह्यू पाहत आहात तुम्ही तो खरंच मनाला एकदम शांत असा करणारा आहे. देख रहे हो, खुशी देख रहे हो लोंडे के चेहरे पे. चेहऱ्यावर खुशी असणारच ना मित्रांनो. मंडे टू फ्रायडे 9 to 5 जॉब करून जेव्हा असे नैसर्गिक रम्य ठिकाणी जायला मिळते मित्रांनो विकेंड्सला, तर तेव्हा चेहऱ्यावर आनंद नक्की दिसणारच नाही का. कोडुनाडू व्ह्यू पॉईंटला एंट्री करताच आपल्याला एक चेकपोस्ट लागतो. असे खूप सारे चेकपोस्ट आहेत जागोजागी. एक कोडुनाडू व्ह्यू पॉईंट, उटी, कोथगिरी हिल्स हे जे जागा आहेत या पूर्ण प्लास्टिक फ्री आहेत. इथे प्लास्टिक अलाउड नाही आहे. तर इथे जागोजागी पोलीस चेक करतात आपल्या वाहनामध्ये काही प्लास्टिक्स बॉटल आहेत का. पूर्ण प्लास्टिक आपल्याला काढून इथे जागोजागी पॉईंट्स आहेत तिथे आपल्याला ते बॉटल्स ड्रॉप करावे लागतात
मगच आपल्याला पुढे एंट्री मिळते. कोथुगिरीचा रस्ता भन्नाटच होता, पण त्यात जे मित्रांचे जोक सुरूच होते. खूप आनंदमयी वातावरण झालं होतं. मला त्यांची लँग्वेज येत नसून मित्रांनो त्यांनी मला आपलंसं केलं होतं. मी त्यांना माझ्या महाराष्ट्रातले माझ्या ट्रेकिंगचे अनुभव त्यांना सांगत होतो आणि ते त्यांचे. अशा पद्धतीने आमचा हा प्रवास चालला होता, हसत खेळत. आणि आम्ही जात होतो कोडेनाडू व्ह्यू पॉईंटकडे. आम्ही कोथिगिरीला थांबून एका लोकल हॉटेलला इथे नाश्ता केला. इथल्या नाश्त्याची खासियत म्हणजे इकडे इडली, सांबर, डोसा, वडा हेच बघायला मिळतं. आणि इकडची टेस्ट खूप ऑथेंटिक आहे मित्र. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं कोडेनाडू व्ह्यू पॉईंट. हा तमिळनाडूतील निलगिरी टेकड्यांमध्ये कोटेगिरीजवळ असलेला एक निसर्गरम्य ठिकाण आहे. कोडेनाडू शब्दाचा अर्थ होतो देवाची देणगी असलेली भूमी. ब्रिटिशांच्या काळात या प्रदेशाला हिल स्टेशन म्हणून विकसित करण्यात आलं होतं. तिथल्या माजी मंत्री जयललिता यांच्या जवळच त्यांचं एक रेस्ट हाऊस आहे, त्यामुळे या ठिकाणाला प्रसिद्धी मिळाली. आज कोडेनाडू व्ह्यू पॉईंट हा सूर्योदयाचा देखावा, दाट धुकं हरवलेल्या दऱ्याखोऱ्यांचं दृश्य आणि स्वच्छ हवामानात दिसणारा भवानी सागर धरण व एरोडे मैदान यांच्यासाठी ओळखला जातो. अजूनही हे ठिकाण चहाचे मये, लहान आदिवासी वाड्या आणि इको पर्यटन उपक्रमांनी वेढलेले आहे. हे ठिकाण खूप शांत आणि अप्रदूषित आहे. इथे एक वॉच टॉवर देखील आहे आणि तिथून असा काही व्ह्यू दिसतो. मित्रांनो, कोयंबतूरहून निघाल्यापासून कोडेनाडू व्ह्यू पॉईंट पर्यंतचा प्रवास खूप जबरदस्त झाला. ते कोटेगिरीचे वळणं, ते मेट्टुपालॅमचे रस्ते आणि ते कोडेनाडू व्ह्यूचं अप्रतिम दृश्य सगळंच मनाला कसं भिडलं. हा माझ्या पहिल्या ब्लॉगचा पहिला भाग होता आणि पहिल्याच प्रयत्नात अशी निसर्गाची भेट मिळणं म्हणजे भाग्यच. दुसऱ्या भागात उटी कलाटी रोड, जो की सगळ्यात डेंजरस रोड आहे तमिळनाडूतला, आणि मसनगुडीचं जंगल. अजूनही धमाल गोष्टी येणार आहेत मित्रांनो. जरा भाग आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या एपिसोडसाठी तयार राहा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत प्रवासाची आवड जपा आणि निसर्गाची नातं जपून ठेवा. धन्यवाद. पुढच्या भागात भेटू.